नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आले गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। शिपूर पाझर तलावातून पाणी सोडण्याच्या प्रस्तावाला अखेर यश आले असून तलावातील पाणी सोडण्यात आले आहे। यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी माजी मंत्री तथा मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे विशेष आभार मानले। यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष माननीय तानाजीराव अप्पा पाटील, उपाध्यक्ष राजूभाऊ माने, रंगराव चव्हाण, धनाजी सूर्यवंशी, राहुल सावंत, शरद सूर्यवंशी, शहाजी साळुंखे, संदीप शिंदे, दादासू नाईक, भारत देसाई, अमर सूर्यवंशी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। तलावातील पाणी सोडल्याने विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार असून आगामी काळात शेतीला याचा मोठा फायदा होणार असल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली। आज शिपूर गावामध्ये शिपूर गावच्या तळ्यामध्ये पाण्याची पातळी फारच खाली गेल्यामुळं आणि निसर्गात सुद्धा पावसाची ओढ दिल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये टंचाई जाणवू लागलेली आहे। शिपूरच्या तळ्याच्या लगतच गाव पाणी पुरवठ्याची विहीर असल्यामुळे सदरच्या विहिरीला सुद्धा पाणी अपुरं पडत असल्यामुळे गावाला पिण्याचे पाणी सोडण्याच्या दृष्टीने सुद्धा फार अडचण निर्माण झालेली होती। हा विषय आम्ही या सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊंना सांगितलं अशी पाण्याची टंचाई जाणवलेले पाणी सोडणं गरजेचं आहे। तात्काळ आदरणीय भाऊंनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं आणि आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शिपूर तळ्यामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे। मी शिपूर गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय आमदार सुरेश भाऊंचं मनापासून आभार मानतो की त्यांना सांगितलं आणि त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना सांगून पाणी सोडण्याचं नियोजन केलं आणि ही पाणी सोडल्यामुळं या ठिकाणी तळ्याच्या लोकांना त्याचबरोबर गावामधील पाणी पुरवठ्याच्या विहिरीला पाणी पुरवठ्याचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी संपुष्टात येणार आहे। निसर्गाने सुद्धा चांगलीच पावसाची ओढ दिलेली आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडतो की अशी परिस्थिती आहे। पण कॅनलचं पाणी सातत्यानं आणि दिवसाला सोडत असल्यामुळे त्याची काही जाणवत नाही। पावसाचा पाऊस लांबला तर नक्की हा कॅनल सुद्धा या ठिकाणी बंद होतो अशी परिस्थिती आहे। त्यामुळं या ठिकाणी पाणी सोडून घेण्याचं जे काही भाऊनी नियोजन करून दिलं लवकरच चांगलं शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं चांगलं काम केलेलं आहे। म्हणून पुन्हा एकदा आदरणीय भाऊंचं या ठिकाणी मनापासून